चळवळ ही समतावादी चळवळ आहे। आपल्याकडे स्त्री पुरुष असा भेद नाही आहे, जेवढे पुरुषांना अधिकार आहेत तेवढे स्त्रियांना अधिकार आहे। सावित्रीमाईंनी देखील कविता लिहिलेल्या आहेत आणि तोच वारसा सावित्रीच्या लेकींनी पुढे चालवलेला आहे, त्यांचं कौतुक। स्त्रिया आज जरी कवयित्री फार कमी आलेल्या असतील या ठिकाणी, तरी पण तमाम कवयित्रींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि महिलांच्या ज्या व्यथा आहेत त्या कवितेतून आल्या पाहिजेत। ते कविता हे चळवळीचं प्रभावी माध्यम आहे। यानंतर ज्या कवींचं मी या ठिकाणी बोलवतोय त्यांना, महापरिनिर्वाण दिनाच्या वेळेस चैत्यभूमीवरती जी काही गैरव्यवस्था झाली, काही लोकांनी त्या विरोधामध्ये आवाज उठवला। आमच्यातले काही बांधव कार्यकर्ते तिकडे चैत्यभूमीवर तिकडे पोलीस स्टेशनला गेले, आंदोलनं केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि त्यांचं खरोखर अटक झाली। आमच्या त्या कार्य म्हणजे तोही रमाबाई आंबेडकर नगरमध्ये हल्ली आमच्या बरोबर असतो, आमच्या खांद्याला खांदा लावून चळवळीमध्ये असतो, त्याला अटक झाली। असा कवी आपल्या व्यथा वेदना आणि या अन्यायाचा प्रतिकार करणारा कवी आहे। खरोखर जो जाब विचारायला जातो पोलीस स्टेशनवरती, त्याने जाब विचारला की चैत्यभूमीवरती गैरसोय का झाली आमची, याची जाब विचारलं त्या कार्यकर्त्यांनी, त्याला अटक झाली। परंतु तो एक कवी आहे। पुन्हा एकदा सांगतो, कविता हे चळवळीचं शस्त्र नसून ते प्रबोधनाचं आणि चळवळीचं प्रभावी माध्यम आहे। मी अतुल खरात यांना या ठिकाणी निमंत्रित करतो, या कार्यकर्त्याचं या कवीचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया। हॅलो, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज रमाबाई कॉलनीमधले माझे सर्व मित्र आहेत, त्या आयोजकांनी आज जो काही काव्य संमेलनाचा उपक्रम ठेवलेला आहे त्यासाठी मी त्यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानू इच्छितो। आणि त्याचप्रमाणे या विचार मंचावरती जेवढे काही प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभलेल्या आहेत, खास करून अर्जुन डांगरे सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। तसं मी ज्यावेळी कविता करायला लागलो त्यावेळी माझा बाप दरवेळी माझ्यावरती भडकत गेला। मुळात माझ्या वडिलांना कविता करणं आवडत नव्हतं आणि माझ्या वडिलांची अजून पण थिंकिंग तीच आहे की जो इंजिनियर होत नाही, जो डॉक्टर होत नाही, जो वकील होत नाही, जो बिझनेसमॅन होत नाही, तो आपल्यातला पोरगा काहीतरी व्हायचं म्हणून कवी होतो। आणि आमच्याकडे इथे कवींची भरणा खूप आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही कविता करत राहतो। दादा चांगले बोलले की कविताने काय होतं, पण तुम्हाला माहिती आहे की आजचा भारत कोणत्या दिशेने जात आहे। जर उद्या तो अराजकतेच्या दिशेने जर गेला तर कोणतरी म्हटले की ज्यावेळी देश ज्वालामुखीच्या बुडबुड्यांमध्ये जाऊन लोप पावत होता त्यावेळचे कवी मात्र का चुप्प होते, त्यांनी एक तरी लिखाणातला शब्द का नाही जॉईंट केला की त्यामुळे तो अंगार निर्माण झाला असता। मग ही तुमची आणि आमची जिम्मेदारी आहे, कारण कविता ही आपली भूमिका असली पाहिजे। कविता कोणतं व्यवहाराचं माध्यम नसलं पाहिजे, फक्त कविता आपली भूमिका असली पाहिजे आणि कविता हा जगण्याचं सार असलं पाहिजे। त्यामुळे एक कविता मी या ठिकाणी सादर करतो। सरांची परमिशन आपल्या घेतो मी आणि मी माझी कविता सादर करतो। कवितेचं नाव आहे, केदारे सर देखील इथं आलेले आहेत। कोणीतरी अजून एक म्हटलंय की ज्यावेळी कवी कविता पेश करतो त्यावेळी समोरच्यांना जर ती कविता कळाली नाही ना तर ती एका कवीची हार देखील असते। त्यामुळे मी विनंती करेल की थोडा किंबहुना काय नाही, मी काय माझे शब्द एवढे कठीण नाही, परंतु मला असं वाटतं थोडा शांत चित्तेने ऐकून घेऊन जर आपण त्या कवितेला साथ दिली, समजण्याचं जरी आपण थोडंसं हे केलं तरी मला असं वाटेल मी कविता या ठिकाणी बोललो। मी कविता स्टार्ट करतो। कवितेचं नाव आहे तू आवाज दे। कवितेचं नाव आहे तू आवाज दे। गुलामगिरीच्या अंधारात
आत्महत्या केलेल्या त्या प्रत्येक उजेडाला तू आज आवाज दे. गुलामगिरीच्या अंधारात आत्महत्या केलेल्या त्या प्रत्येक उजेडाला तू आज आवाज दे. भेगा पडून अनवाणी पायातल्या चिरांत साठलेल्या रक्ताच्या सडांना तू मात्र आज आवाज दे. दिवस रात्र हाडांचा सापळा करून चंदनाचा घाम ओकणाऱ्या त्या मजुरांना आणि पोटातल्या भुकेसाठी कार्टपण निलाव करून त्या कवळ्या कळ्या फुलणाऱ्या बालमजुरांना, दिवस रात्र हाडांचा सापळा करून चंदनाचा घाम ओकणाऱ्या त्या मजुरांना, पोटातल्या भुकेसाठी कार्टपण निलाव करून त्या कवळ्या कळ्या फुलणाऱ्या बालमजुरांना, युगोयुग धर्माच्या नावावर साखळ घालून अब्रूची होळी सण करणाऱ्या त्या दासित्वाला, शोषिताला, पीडिताला आणि हर एक त्या वंचिताला तुझ्या प्रत्येक ऋतूतल्या विद्रोही वसंतांचा तू मात्र आज आवाज दे. तू आज आवाज दे. या भेदभावातल्या सिमेंटच्या भिंती तयार करून, या भेदभावातल्या सिमेंटच्या भिंती तयार करून त्यावर नंगानाच करणाऱ्या फॅव्हिकॉलच्या या नागड्या संस्कृतीला, या भेदभावातल्या सिमेंटच्या भिंती तयार करून त्यावर नंगा नाच करणाऱ्या फॅव्हिकॉलच्या नागड्या संस्कृतीला, विषमतेचे धान्य पेरून समानतेच्या भुकेला बळी पाडणाऱ्या त्या निर्दयी, बेरहम आणि संकुचित ईश्वराला टप्प्यावर जातीची विरुद्ध सकल करून रिक्त पिपासू सारख्या रक्त पिणाऱ्या त्या धर्म मार्तंडांना, रूढींना, परंपरांना आणि त्या हर एक भक्तांना त्या तुकारामाच्या अभंगातील त्या विवेकाचा बुलंद असा आवाज. या ज्ञानाला दहशतीची साडी घालून, या ज्ञानाला दहशतीची साडी घालून अज्ञानाच्या वासनेशी आलिंगन करणाऱ्या त्या बेवारशाला, या ज्ञानाला दहशतीची साडी घालून अज्ञानाच्या वासनेशी आलिंगन करणाऱ्या त्या बेवारशांना, या साक्षरतेचा हिरवा तुडा फोडून असाक्षरतेला या भूमीत नांदवणाऱ्या त्या पंचायत समाजकंटकांना, या ज्ञानाला दहशतीची साडी घालून अज्ञानाच्या वासनेशी आलिंगन करणाऱ्या त्या बेवारशांना, असाक्षरतेचा हिरवा तुडा फोडून असाक्षरतेला या भूमीत नांदवणाऱ्या त्या पंचायत समाजकंटकांना, अंधश्रद्धेच्या शेतात युरिनचे सेंद्रिय खत टाकून भावनांच्या पिकांशी खेळणाऱ्या त्या भोंदूबाबांना, भांडवलदारांना, सावकारांना आणि सामंतवादाला, त्या आकाशात भिडणाऱ्या तुझ्या विद्रोही त्या आकाशात भिडणाऱ्या तुझ्या त्या उद्रेकी पंखांचा तू मात्र आज आवाज दे. तू आज आवाज दे. या तानाशाहीची चूळ भरून, या तानाशाहीची चूळ भरून समता व बंधुता यावर फॅसिझमची पिचकारी मारणाऱ्या त्या भाडकावा, या तानाशाहीची चूळ भरून न्याय, समता व बंधुता यांवर फॅसिझमची पिचकारी मारणाऱ्या त्या भाडकावांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबून झुंडशाहीच्या सिंहासनावर हिटलरशाही विराजमान करणाऱ्या त्या हरामखोरांना, या स्वप्नांना किंचित वासराच्या हुकुमशाहीचे डोहाळे लागणाऱ्या त्या सर्व औलादींना, वंशांना, राजेंना आणि त्या सगळ्या गोत्रांना तुझ्या मुक्या माराच्या त्या लोकशाहीचा असा भक्कम आसू आवाज. तू आज आवाज. नंतर काय, तुझा आवाज वाढल्यावर ते दाबण्याचा प्रयत्न करते. तुझा आवाज वाढल्यावर ते दाबण्याचा प्रयत्न करतील. अनेक आवाज दाबले गेलेत, आपल्या सर्वांना माहिती आहे, नरेंद्र दाभोळकरांपासून ते पानसरेंपर्यंत. तुझा आवाज वाढल्यावर ते दाबण्याचा प्रयत्न करतील. तुझा आवाज पसरल्यावर ते तुला मुका करण्याचा देखील प्रयत्न करतील. एवढंच काय, किंबहुना ते तुला वैकुंठालाही धाडतील. पण या सर्वांचा गनिमी काव्या सकट मात करून दगडाला फुटणाऱ्या त्या अंकुरातील बंडत्वाचा तू विद्रोही आवाज दे. जय